गुड आफ्टरनून मित्रांनो. काय चालू आहे तुमचं? आज एक वेगळा विषय घेऊन आलो आहे, आईबापांबद्दल बोलायचं. कारण की आता भरपूर दिवस झाले बघतोय आजकालची पोरं आईबापांचा विचार करत नाही. ते फक्त आपला स्वतःचा, आणि जर त्यांची काही गर्लफ्रेंड असेल, वयात आलेले असतील तर त्यांचा विचार करतात. पण ते कधी असं विचार न करत की आपल्यासाठी ज्यांनी आपल्याला घडवलं, या जगात आणले, त्यांच्यासाठी पण आपलं करणं कर्तव्य आहे. आजकाल आईबाबाची मजाक बनवून ठेवलेत पोरांनी. फक्त गरज असेल तर आईबापांशी बोलतात, नाहीतर विषय नाही. माझं बोलण्याचं कारण की आईबाप आहे ना, ज्याला असतो ना, ते लय सुखात असतात. मित्रांनो, का सांगतोय हे मला माहिती आहे. तुमच्यावर काही संकट येऊ द्या, तुमच्या सर्वात पहिले पुढे ते असतील. कोण येत नाही, कोण ना मित्र ना नातेवाईक, कोण नाही. फक्त आई आणि बाप. हे दोन माणसं अशीच ना, पोराच्या केसाला धक्का पण लावून देत नाही. जर तुम्ही त्यांची काळजी नसेल ना घ्यात, तर तुम्ही कधीच सुखात राहणार नाही. एवढं मी सांगतो तुम्हाला. एकच सांगतोय, आईबाप आहे, त्यांची काळजी घ्या. त्यांना विचारा टायमावर काय लागतंय, काय पाहिजे, काय दुखतंय. जर ते नीट राहतील तर तुम्ही नीट राहाल. जर त्यांना काय झालं तर तुम्हाला कोण विचारणार आहे? कुठलाही नातेवाईक नाही विचारत. मी काय सांगतोय कारण की मला एक्सपिरियन्स आहे त्या गोष्टीचा. ही मी माझी पर्सनल लाईफची गोष्ट सांगतोय. कारण की ज्यावेळी माझी आई होती, वडील तर मी लहान असताना वारलेले, मी 8-9 महिन्याचा, 1 वर्षाचा असेल तेव्हा. पण माझी आई आता 2016मध्ये वारली. 2016मध्ये जशी वारली, त्याच्या पहिले माझी आई होती तर सगळे नातेवाईक घरी यायचे. सगळे म्हणजे कसं माहिती आहे का, तो पिक्चर हम साथ साथ आहे बघा, हम साथ साथ पिक्चर कसं आहे, तसे एकदम म्हणजे एकत्र राहायचे, यायचे, महिन्यातून 10 दिवस 15 दिवस राहायचे. कारण माझी आई सगळ्यांना पोचायची. काही कमी पडलं तर काही का नसू दे, थोडं फरक नाही, जेवढं तिच्याकडून मदत व्हायची ते द्यायची. अक्षरशः माझे मामा मला जे कपडे घ्यायचे नाही, त्याच्यातून माझे कपडे घेऊन जायचे. असे बेशरम होते माझे मामा. पण कधी असे ना बोलले की ताई तुला काय पाहिजे. कारण की माझी बहीण सगळ्यात मोठी होती घरात. त्यांच्यात 5 भावंड, 3 बहिणी, 2 मामा. म्हणजे मला 2 मावश्या होत्या आणि 2 मामा होते. हे लोक कधीच माझ्या आईला असं विचारलं नाही की ताई तुला काय लागते, काय आणू आम्ही, काय नाही. रक्षाबंधनला कधी 1 रुपया नाही टाकला. भिकाऱ्यांनी सगळे जे काय केले ते फक्त माझ्या आईच्या जीवावर झाले. म्हणून तुम्हाला सांगतोय, मी एक रिक्वेस्ट करतो, आई बापाची अशी काळजी घ्या ना. त्यांची काळजी घेतली ना, तुम्हाला स्वर्ग भेटेल. आई माझी एक्सपायर झाल्यानंतर ना मावश्या फोन करत, ना मामा. काय काम असेल काय कारण, ते म्हणजे माझा स्वभाव कसा पहिला रागिष्ट होता. आता मी ते भरपूर कंट्रोलमध्ये. म्हणजे एक समजलं ते, आपण रागून का होत नाही. राग हा असा हे आहे ना की रागात आपण काही करतो. म्हणून मी राग कमी केला. तर माझ्या घरातल्यांनी ना मला आता विचारत ना काय. फक्त माझी बहीण आणि मी आणि माझी बायको, आम्ही तिघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये, आणि माझे सासू सासरे. आता हेच माझे सगळे काय, बाकी कोण नाही. म्हणून तुम्हाला माझा मॅसेज द्यायचा होता की आईबाबांचे विचार आणि त्यांची दुःखावट काय असेल त्यांना विचारत जा, तुम्ही सुखात राहाल. एवढंच बोलणं होतं. धन्यवाद.